जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक जणांना आपला प्राण गमावावा लागलेला आहे आणि या घटनेमुळे एकच हळहळ व्यक्त केलेली आहे। पनवेलमधील जे दिलीप देसले होते त्यांचा देखील या घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे आणि आपण त्यांच्या घराबाहेर आहोत। तुम्ही पाहू शकता की हे जे त्यांचं घर आहे या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून हे वास्तव्यास होते। मात्र जे त्यांचं स्वप्न होतं की जम्मू काश्मीरमध्ये एकदा तरी जावं, ते निसर्ग पाहावं, मात्र त्यांचं जे स्वप्न आहे ते स्वप्नच राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकंदरीतच त्यांचा स्वभाव देखील सर्वांशी मन मिळावा होता आणि त्यामुळे त्यांचे मित्रपरिवार आहेत त्यांनी देखील हळहळ व्यक्त केलेली आहे। मित्रांच्या डोळ्यामध्ये अश्रू अनावर झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांचे एक जिवलग मित्र आपल्यासोबत आहेत ज्यांच्यासोबत ते उठत बसत होते। काका, ज्या पद्धतीने सध्या देसले काका आपल्यासोबत नाही आहेत, तुम्ही त्यांची आठवण काढताय, नेमकं कसं स्वभाव होतं त्यांचं? देसले काका आझाद शत्रू होते, कोणाशी कधी भांडण तंटा त्यांचा व्हायचा नाही आणि रिटायर झाल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की आता मी खूप आनंदात जीवन जगणार आहे, कारण आयुष्यभर मी खूप मेहनत केलेली आहे। लुब्रिजॉलसारख्या कंपनीत त्यांनी काम केलेलं होतं आणि खूप मेहनत करून त्यांनी सगळं काही मिळवलं होतं आणि त्यांचं स्वप्न होतं की मला फिरायला जायचं आहे, मला फिरायला जायचं आहे। पण फिरायला जाताना जर अशा घटना होत असतील तर याचा आम्ही निषेध करतो आहे आणि लवकरात लवकर याच्यावर काहीतरी कार्यवाही व्हावी ही आम्हा सर्व मित्रपरिवाराची इच्छा आहे। त्यांच्यासोबत बोलणं कधी झालं होतं? कधी एक सोबत आहोत तुम्ही? एक 8 दिवसापूर्वी ते बाजारात भेटले होते, खूप आनंदी होते, कारण त्यांना आता दुःख असं कुठलंच नव्हतं किंवा त्यांच्यावर जबाबदारीसुद्धा कुठलंच नव्हत्या, कारण त्यांनी त्यांचे जे कर्तव्य होते ती सगळी पार पाडली होती। सध्या कुटुंबियांची कशी अवस्था आहे? सावरलेत का त्या दुःखाने? हां, कुटुंबावरून दिदा असते ते की त्यांना अजूनही विश्वास बसत नाही या गोष्टीवर। आता एअरपोर्टला त्यांचा मुलगा गेलेला आहे, पण त्यांचा अजूनही या गोष्टीवर विश्वास बसत नाही। त्यांना म्हणजे रडायला सुद्धा येत नाही आहे, एवढं त्यांना आतून धक्का बसलेला आहे। तुम्हाला असं कधी वाटलं होतं का आपल्यामध्ये नसतील, अशा पद्धतीने एक घटना होईल त्यामध्ये त्यांचं? नाही, आमचे बरेच मित्रपरिवार आहे, पण त्यांचे जे मृत्यू होते हे नैसर्गिक मृत्यू होते। हा जो मृत्यू आहे हा आतंकवाद्यांनी केलेला मृत्यू आहे, त्याच्यामुळे आम्हाच्या मनामध्ये संतापाची भावना आहे खूप। म्हणजे डोळ्यात देखील अश्रू आम्ही पाहतोय। काय वाटते, सरकार त्यांना सडतोड उत्तर देईल का आतंकवाद्यांना? पुन्हा सरकारने याच्यावर उत्तर दिलंच पाहिजे की अशा प्रकारे जर नाहक कोणाचा मृत्यू होणार असेल तर आम्ही आयुष्यभर जे जे काय केलेलं आहे देशाकरता, मग त्याचा उपयोग काय होईल? तुमचं नाव का? अशोक नेरकर। तर आपल्यासोबत अशोक नेरके हे जे दिलीप देसले यांचे मित्र आहेत आणि त्यांनी एकच भावना व्यक्त केली असून त्यांना भावनिक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनीलसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।